नमस्कार. तुम्हा सर्वांचं एक कोल्हापुरीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये तयार होईल असं कोणीही बनवू शकेल इतकं सोपं आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्याच चवीचं पेपर चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत. बऱ्याच दिवसापासून ही रेसिपी माझ्या लिस्टमध्ये पेंडिंग होती, कारण भरपूर साऱ्या लोकांकडून मला या रेसिपीबद्दल रिक्वेस्ट आलेली आहे की रेसिपीचा व्हिडिओ शेअर कर. संपूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर एक कोल्हापुरीला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण पेपर चिकनसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा काळी मिरी आणि 1 चमचा बडीशेप घेऊन मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटे त्याला छान परतून घ्यायचं आहे. बडीशेपला सोनेरी कलर आला की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. आणि थंड झालेला मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक पावडर करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे. आता आपण याला बाजूला ठेवूया आणि चिकन बनवायला घेऊया. त्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेऊया. तूप गरम झालं की आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने आणि 2 उभे चिरलेले कांदे घालून त्याला छान असं परतून घेऊया. कांदा थोडासा मऊसर पडला की आता आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालून कांदा लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेऊया. कांदा छान असा भाजलेला आहे. आता आपण यामध्ये चिकन घालूया आणि याला 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया. चिकन छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटे किंवा चिकनला जोपर्यंत मिठाचं पाणी सुटत नाही तोपर्यंत वाफवून घेऊया. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर चिकनला मिठाचं पाणी सुटत आहे. आता आपण याला एकदा हलवून घेऊया. आता आपण यामध्ये मगाशी जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. गॅस खूप मोठा ठेवू नका, नाहीतर मसाला खाली चिकटण्याची शक्यता जास्त असते. मसाले चिकनमध्ये छान मिक्स झाले की आता आपण यावर झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिट याला वाफ देऊया. साधारण 3 मिनिटे होत आलेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया आणि याला एकदा हलवून घेऊया. चिकन थोडंफार शिजत आलेलं आहे, पण मला यामध्ये पाणी घालायची गरज वाटत आहे जेणेकरून चिकन छान शिजेल. म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालते. पाणी आवश्यकतेनुसारच घाला. जर पाणी जास्त झालं तर आपलं चिकन ड्राय बनणार नाही. त्याच्यामुळे पाणी जसं जसं लागेल तसं तसं ॲड करत जायचं. थोडं पाणी घातलं की आता आपण पुन्हा एकदा याला वाफवून घेणार आहोत. साधारण 3 ते 4 मिनिटांनी मी इथे झाकण उघडते आणि याला एकदा आपण हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं चिकन इथं पूर्णपणे शिजत आलेलं आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यावर तडका द्यायचा आहे.
यासाठी मी इथे तूप वापरणार आहे। तूप टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। तर एका फोडणी पात्रात तूप गरम करून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने घालूया। आणि आता फोडणी थोडी तडतडली की आता आपण ती चिकनवर घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। पेपर चिकन 2 प्रकारे बनतं, एक तर ड्राय पेपर चिकन किंवा तुम्ही याला ग्रेव्ही पण बनवू शकता। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। तयार झालं, अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्याच चवीचं पेपर चिकन। आपण गरमागरम रोटी, चपाती किंवा भाकरीसोबत याला सर्व करू शकतो। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला ही आजची पेपर चिकनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करा। त्याचबरोबर तुमचे जर काही सजेशन्स असतील तर तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, प्या आणि स्वस्त रहा।